नीरज पाटील आणि आकाश पाटील पाटील ब्रदर्स इथे खेळ साकार असताना चेंडू पाठवले सीमा पार सावकारासाठी. पंचांच्या प्रमुख भूमिकेत सुनील पाटील सर असतील मुरबी, त्यानंतर विजय बालाजी सर डेरिवली. ओके, सर्व पंच कमिटी आमचे पॅनल आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार पाहिला, गोलंदाज तयार. स्विचिट यावेळी जबरदस्त तडाखा चेंडू चाललाय सकाळच्या दवबिंदूंना आग पेटवत चेंडू सीमा पार 4 रन. मॅडी आणि 2 चेंडूवरती खणखणीत चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 8. भावेश मात्रेवरती ते मात्र आक्रमणाला सुरुवात केली, कारण नीरजमध्ये असणारी क्षमता ताकद इथे तो दाखवत असता. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कसा खेळ असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी हे फलंदाज दाखवत असता नीरज. आणि त्याला फाईट करत असताना गोलंदाजी मार्कवरती भावेशमध्ये क्षमता आहे, सातत्याने चांगली गोलंदाजी करण्याची. यावेळी गोलंदाज तयार, षटक क्रमांक पहिला. ओहो, यावेळी बॅटच्या रोममध्ये अगदी स्लॉटमध्ये नव्हता चेंडू, पण अगदी सांगतात की यस आताच्या पुढील भागावरती हा चेंडू आदलला गेला होता, परंतु चेंडू जातो डॉट. 8 धावा धाव फलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये हा खेळ चालू असताना गोलंदाज सज्ज. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय चांगलं सजावट केली आहे गोलंदाजांना. हो, यावेळी साडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थितपणे जुळून येत नाही. यस, लेगबायचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून. लेगबायच्या सुरुवात रन मिळेल सिंगलच्या बरोबर संघ जाऊन टेपतोय 9 या धावसंख्येवरती. अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक, अंतर्वर्तुळाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक इथे पेट्रोलिंग करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज आता आकाश पाटील स्ट्राईक एंडवरती येत असताना एक डीप मिड विकेट, वाईटिश लॉंग ऑनमध्ये शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर शॉर्ट मिड ऑफमध्ये शॉर्ट फाईन लेग गली असं क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करत असताना गोलंदाज भावेशला आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी करतात भावेश. षटकातील पुढील चेंडू हो चांगला. यावेळीच मात्र झेल घेण्याची संधी चालून आली होती, परंतु चेंडू चाललाय सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री रेषेला मानवंदना दे, सीमा पार 4 रन. एक्झिक्यूट केला. अक्षरशः संधी होती झेल घेण्याची, संधी आणि सूर्योदय याच्यामध्ये एक समांतर सर निश्चित आहे. ज्यावेळी तुम्ही उशिरा जागता त्यावेळी तुम्हाला सूर्योदयाचा आनंद घेता येत नसतं, परंतु त्याच पद्धतीने संधी या ठिकाणी चालू आली होती. त्या संधीचा फायदा उचलू शकला नाही, परंतु चेंडू चाललाय लॉंग स्टॉप मध्ये, नॉन स्टॉप मध्ये खणखणीत सनसनी 4. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तब्बल 22 वरती अटॅक मोड ऑन केल्यानंतर धावफलकावरती एकूण धावसंख्या 0 गडी बाद संघ जाऊन टेपलाय 17 या धावसंख्येवरती. काय फटकेबाजी दोन्ही फलंदाज आपण पाहिलेत. नीरज पाटील आणि आकाश अगदी P1 मध्ये खूप चांगलं खेळ इथे साकारत असताना गोवी टीम इथे फलंदाजी करण्यासाठी सज्ज. हर्षद 11 गोवी टीम. हर्षद 11 जय पारदेव 11 आपण गोवी टीम इथे फलंदाजीसाठी उतरले. अगदी ब्लॅक आर्मीमध्ये खूप चांगला ड्रेस कोड आहे, जबरदस्त, क्या बात. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. पीठमध्ये आणि सातत्याने आमचे 12th मॅन कुशल आम्हाला सांगतात की सातत्याने आम्हाला ब्लॅक ड्रेस कोड खूप लकी देखील आहे, आणि सातत्याने आम्ही हाच ड्रेस कोड स्वीकारतो, कारण हा लकी ड्रेस कोड त्यांच्यासाठी आहे. हरकत नाही, शुभेच्छा सर्वांसाठी. रोशन येतात, रोशन कुंभार.
गोलंदाजी मार्क होती सेकंड पॉवर प्ले मध्ये. गोलंदाज सज्ज, षटकातील पहिला चेंडू स्विच हिट, चांगला फटका, देखना फटका, सजवला चेंडू चाललाय डीप टर्नमॅन रिजन मधून आउट ऑफ द पार. मिळतील 4 रन. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय धाव फलकावरती. एकूण धावसंख्या गणरायाचा शुभांक 21. 21 धावा धाव फलकावरती. चांगला खेळ इथे साकारत असताना फलंदाजी मार्क होते. फलंदाज चांगला खेळ करत असताना नीरजच्या बॅट्स मधून चौकार क्रमांक 3. एकवीस धावा धाव फलकावरती. जबरदस्त खेळ इथं P1 आणि P2 मध्ये साकारत असताना गोलंदाज सय्यान पुन्हा एकदा स्विच हिट, लगाताबाद नाही तो बरबाद. परंतु यावेळी 6 चेंडू बॅटला बरंच जरूर झाला होता, परंतु डॉट चेंडूची सफर इथे आपण अदाकारी करत असताना रोशनला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती जरी मार पडला असला तरी इथे ग्रेट कमबॅक देण्याचा प्रयत्न यावेळी गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. जागा बनून प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका फलंदाजी करत असताना नीरजच्या बॅट्स मधून दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. पण 27 धावा धाव फलकावरती लाजवाब अप्रतिम खेळ इथे साकारत असताना संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारत असताना संपूर्ण आमची कमिटी गावदेवी 11 पेंद टीम इथे सज्ज झाली. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार रोशन. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव एका धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धाव फलकात 28. 28 धावसंख्या धाव फलकावरती. ज्या पद्धतीनं कॉम्बॉक्समध्ये आम्ही ज्यावेळेस त्यांचे ओपनिंग घेतले आम्ही 70 ते 80 धावापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या अनुषंगाने हे दोन्ही पाटील ब्रदर्स इथे खेळ साकारत असतात. कारण नीरजच्या बॅट्समधून 3 चौकार पाहिलेत, 1 षटकार पाहिला. आकाशच्या बॅट्समधून बॅक टू बॅक 2 चौकार. सख्य भाऊ आहेत, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये देखील भारतीय संघामध्ये कुणाल असेल, त्यानंतर हार्दिक पांड्या सारखी जोडी आपण पाहिली. त्या पद्धतीने ही जोडी इथे खेळ साकारत असताना षटक क्रमांक 2 P2 मध्ये इथे खेळ साकारत असताना चेंडू फेकून झाले. षटकातील 5. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 28. 28 धावसंख्या धाव फलकावरती. डावखोऱ्या त्याचे फलंदाज सातत्याने खूप घातक असतात, परंतु त्याचा प्रात्यक्षिक आपण पाहिला. आकाशच्या बॅट्समधून 2 चौकार आल्यात. गोलंदाजाने इथे मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारत असताना आपल्याला अंतिम चेंडू. हो, इथे ग्लान्स करायचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कॉट बेंचची अपील होती, परंतु पंच या ठिकाणी तटस्थ. एकूण धावसंख्या धाव फलक 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलक धावसंख्या 0 गडी बाद. 28 धावसंख्या धाव फलकावरती. 28 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. त्यानंतर रोशनने कुठेतरी कमबॅक दाखवले, कारण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्यात एकूण 11. 2 षटकाची समाप्ती. धाव फलकावरती एकूण धावसंख्या 28. समाधानजी भोईर असतील, सुजित पाटील, रोहिदास भोईर, विश्वास पाटील, नितीन भोईर, जॉन टी जोशी, आमचे विकास पाटील, पंकज कोपरकर, कल्पेश भोईर, महेश पाटील, क्रिश कोपरकर, आर्यन पाटील आणि आमचे रोशन आणि संपूर्ण आमची GCC गावदेवी पेंदर टीम या स्पर्धेसाठी जबरदस्त मेहनत साकारत असताना लाजबाब, पारदर्शक, नेत्रदीपक यथाक्षणी या आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगला व्यासपीठ भव्य दिव्य आणि खेळाडू वर्गांसाठी देखील तितकीच काळजी इथे घेतली जात असताना आमच्या गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तमाम क्रीडकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक ट्रॉफीज असतील. आमचे कॅमेरामॅन भरपूर हुशार आहेत. कॉम्बॉक्सकडे देखील ते तितकंच लक्ष केंद्रित करतात. आमचे गुणलेखक सुजल, आमचे या ठिकाणी ऑपरेटर अनिकेत आणि मी स्वतः साईराजे आणि आमचे प्रवीण अर्जुन सर, आमचे सिनियर समालोचक
थँक्यू सो मच सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक दुसरा संपल्यानंतर तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होत असताना विखुरलेला क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीनं मोत्यांची माळ तुटल्यानंतर मोती विखुरले जातात त्या पद्धतीनं इथे क्षेत्ररक्षण विखुरलेलं. गोलंदाज अक्षय अगदी भरीव यष्टीचा हा गोलंदाज या ठिकाणी पाहतो, पण फिरकीचा जादूगार दिसेल अशी अदाकारी त्याच्याकडनं नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलाच चेंडू हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट पॉईंट निघाला. ग्रेट फिल्डिंग. दिवसात जागता पारा देत असताना यष्टीरक्षकाच्या पाठी जे क्षेत्ररक्षक करत असतात त्यांना सर्व चालाक्ष रीतीनं क्षेत्ररक्षण करावं लागतं आणि ते त्या ठिकाणी करत असताना क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू इथे पाहिलात गोलंदाज अक्षयचा. एक मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी गोवे बनाम साल्वी इलेव्हन पडली टीम. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये चांगला खेळ झाला. आता तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना इथे अक्षय चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. नाही दिलीप कुमार, नाही किसी हीरो के बच्चे, हम ये सीधे साधे. अक्षयला या षटकामध्ये मिळते सफलता. 28 धावसंख्या धावफलकावरती आणि पहिला झटका यावेळेस नक्कीच गोवे टीमला. ती उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही माझ्या राजाचा दरारा. ज्या वेळी महिलांवरती अत्याचार होत गेले त्या वेळीच रामायण महाभारत होत गेलं आणि ज्या वेळीच परस्त्री माते समान ही शिकवण शिवछत्रपती शिवाजी महाराजांना दिली. जय शिवराय. लढले ते मावले, उडले ते कावले. तर महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आलेल्या तमाम रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिला झटका क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर नवीन येणारा फलंदाज सुमित पाटीलला या ठिकाणी आपण पाहतोय येताना. वन डाऊन मध्ये ज्या वेळीच आपण पाहतोय ज्या वेळीच वन डाऊन मध्ये येणारा खेळ साकारत असताना हा खेळाडू आपण पाहतो सुमित पाटील ब्रदर्स इथे खेळ साकारत असताना गोवी टीमच्या माध्यमातून धावसंख्या धावफलक होते 28. गोलंदाज अक्षय अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना हाफ ट्रॅकर यस बॅटला ब्रश झाला, पंचाने अपील उचलून धरला. यस फलंदाज बाद. झटका क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. निराश असतील कारण हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, कदाचित लॉंग लेग सीमापारा चेंडू गेला असता, परंतु या चेंडूवरती मिळते अक्षयला सफलता. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद 28 धावसंख्येवरती. वापरून गेलाय मर्द छातीने संपूर्ण हिंदुस्थान हादरून गेलाय. वाघ नख्या वापरून अफजल खानाचा कोतला बाहेर काढून गेल्याने स्वर्गात जाऊन देवाने ज्यांना झुकून मुजरा केलाय असा एकच राजा माझा शिवबा होऊन गेलाय. राजांना त्रिवार मानाचा मुजरा चॅम्पियन ट्रॉफीज 2025 मध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा गोलंदाज अक्षय येणारा हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा गोलंदाज अक्षयला आपण या ठिकाणी पाहतोय. येणाऱ्या चेंडूसाठी आपण टाळ्यांचा प्रतिसाद जरूर देऊया, परंतु येणारा नवीन फलंदाज देवेन पाटीलला आपण पाहतोय. देवेनमध्ये क्षमता आहे चांगला खेळ करण्याची, परंतु हॅट्रिक होणार का? हॅप ट्रॅकर होता जोराचा प्रहार डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण खूप हाय क्वालिटीचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. धाव फलकावरती एकूण धावसंख्या 29 धावसंख्या धाव फलकावरती. स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस भव्य दिव्य असा हा व्यासपीठ आणि तमाम मॅचच्या या रंगरंगत्या उन्हामध्ये मॅचचा आस्वाद घेत असताना सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हा आपण कालखंड अनुभवत असताना काय मॅच आहे, जबरदस्त मॅच रंगले. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं सान्वी 11 पहिले टीमनं त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना हर्षद 11 जय पारदे गोवे टीम इथे फलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला आता फलंदाज आपण या ठिकाणी होतोय सलामीवीर आकाश डावखोऱ्याचा फलंदाज रौद्ररूप धारण कधी करू शकते इतकी चांगली क्षमता, पण तितकंच चांगला गोलंदाज अक्षय. हो व्हेरी गुड बॉलिंग. चांगला चेंडू सरळ चेंडू जातो डॉट. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला? हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.
5 चेंडूमध्ये एकूण धाव खर्च केल्यानंतर अक्षय क्या बात आहे. अक्षयसाठी एकदा टाळ्या हव्यात. काय जबरदस्त गोलंदाजी साकारली. 5 मध्ये 2 फलंदाज बाद आणि एकच धाव खर्च केली. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. टर्निंग पॉईंट षटक आहे. 6 षटकांची मॅच जरी असली तरी मात्र अक्षय काय गोलंदाजी करतात. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर होता. चेंडू सोडून देता. एक गोल्डन जुबली षटकाची या ठिकाणी समाप्त होते. 3 षटकाची समाप्तीनंतर संघ जाऊन टेपतोय. हर्षद 11 जय पारदेव गोबी टीम एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. चला रेफर केल्या पंचांनी. बॅट्समन रिव्हे चेक केला जाईल. चला थर्ड अंपायरसाठी व्हाईटसाठी आमचे चोरगे सर या ठिकाणी आहेत. एक अनुभवी पंच, अनुभवाची शिदोरी. बॅट्समन रिव्हे पहा आपण चेक करूया. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी. चला एक यशस्वी. चला पाण्याची मांग होते. चला 12th मॅन किंवा आमच्या आयोजक कमिटी पाणी घेऊन चला. 3 षटकाची समाप्ती. संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. अप्रतिम लाजवाब. अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. फक्त एकच धाव आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद. हर आमुचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा होणार. कारण गोलंदाजी देखील खूप देखणी केली अक्षयनं. परंतु धावसंख्या आपण पहिल्या 2 षटकामध्ये 28 होत्या आणि तिसऱ्या षटकाचं ज्यावेळी सुरुवात केली अक्षयनं आणि एकच धाव खर्च केले. गोल्डन जुबलीवर या ठिकाणी साकारत असताना अक्षय कौतुक करेन मी अक्षयचं. जबरदस्त ग्रेट कमबॅक. या षटकामध्ये आपण पहिला षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरुवात होते. 6 षटकांची मॅच ते पाहूया. आता 2 फलंदाज इथे खेळ साकारत असताना आकाश आणि त्याच्या जोडीनं, त्याच्या सोबतीनं, त्याच्या साथीनं इथे खेळ साकारत असताना देवेंद्र पाटील. क्षेत्ररक्षण विखुरीला डिम्युट विकेट. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये शॉर्ट फाईन लेगला गलीमध्ये क्षेत्ररक्षण ते स्वीकारत असताना गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज कुशल. कुशल इथे गोलंदाजी साकारत असताना 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकामध्ये 29 धावा आहेत. धावफलकावरती हर्षद 11 जय पारदेव गोबी टीमच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला देवेंद्रला आपण पाहतोय. कुशल एक युवा टॅलेंट इथे गोलंदाज आपण पाहतोय. दोन्ही ठाणे जिल्ह्यातील एक मी म्हटलं होतं नक्की सुजयला ही मैत्रीपूर्वक लढत आहे. एकमेकाच्या रणनीती जरी 2025 मध्ये लढती झाल्या नसतील परंतु एकमेकांचा डावपेच नक्कीच माहीत आहेत. पहिलाच बॉल कुशल. हो अगदी चांगला. जसप्रीत बुमराची आठवण तू मग दोन्हीकडे एकाच ट्रॅकवरती भीषण अपघात होण्याची शक्यता होती परंतु नाहीये. नशिबाची साथ मिळते आणि एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. 3 दशकामध्ये 30 धावा. धाव फलकावरती धाव पुस्तकावरती. सुजल गुणलेखाच्या भूमिकेत अतिशय चांगली देखणी लेखणी त्यांच्या माध्यमातून स्वतःवरती त्यांनी जिम्मेदारी स्वीकारली. संपूर्ण गावदेव चॅम्पियन ट्रॉफीची. सुजल मी तुझं कौतुक करेन. खूप चांगली मेहनत आहे तुझी देखील. 30 धावा आहेत. डावखुऱ्याचा फलंदाज आकाश स्ट्राईक एंडवरती. 2 चौकार. आकाशच्या बॅट्समधून सध्या तरी शांत आहे. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेने वळतात बालाजी सर की दाखवतात ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. अगदी शाहरुख खानच्या अदामध्ये ते नटखट अदा इथे करत असताना वाईट शिकून एक धाव अंकित. 31 धावा धावपुस्तकावरती. यावेळी बॅटच्या रडार मध्ये जातोय चेंडू. ओहो असं वाटलं होतं सर उडता पंची या अगदी आपल्या हातामध्ये कैद केला. क्या बात आहे. कोण ते क्षेत्ररक्षक त्याकडे पाहिलं. दिनेशनं टिपलाय झेल संपलाय. यावेळी ऍक्शन मध्ये पहा
आमचे कॅमेरामॅन जबरदस्त इथे लाईव्ह टेलिकास्ट करत असताना ज्या पद्धतीनं त्यांनी ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका पाहिला आणि ज्या क्षणी असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाईल आणि क्षेत्ररक्षकाला देखील हेच वाटलं होतं की चेंडू जाईल, परंतु जो चेंडू अगदी फेविस्टिक किंवा फेविकॉल ज्या पद्धतीने हाताला लावल्यानंतर कुठलाही पदार्थ चिटकत असतो त्या पद्धतीनं हा चेंडू हाताला चिटकला आणि फलंदाज बाद झाला. आकाश वैयक्तिक 8 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्यांनी जरूर दिला. नवीन येणारे मिडल ऑर्डरमध्ये फलंदाज अनुज पाटील. अनुजमध्ये क्षमता आहे, ताकद आणि हो जज्बा जुनून इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. जो झिजेल तो चमकेल, परंतु इथे घाम घालावे लागतील. अप्रतिम लढत या स्पर्धेसाठी आपण 365 दिवस वाट पाहत असतो. ती मानाची सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत असताना गावदेव चॅम्पियन ट्रॉफी 2025. गोलंदाज चांगली गोलंदाजी कुशल. फुलर लाईनचा चेंडू फुल टोल उचल करून देणारा फटका होता. लॉंग ऑनला इथे आपण पाहिला एकच रन्स. एका धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला धाव फलका 32 धावा धाव फलकावरती. आता संपूर्ण जबाबदारी देवेन पाटील आणि अनुज पाटील ब्रदर्सवरती ही जबाबदारी. फुलर लाईनचा चेंडू घुटना टेक और मेरा षटकार देख चेंडू चाललाय डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार शानदार षटकार. अडतीस धावा धाव फलकावरती. येत्या क्षणामध्ये यावेळी फलंदाजी करत असताना बॅट्समन आपण पाहतोय देवेनच्या बॅट्समधून आलेला षटकार आपण पाहिला. 38 धावा आहेत धाव फलकावरती. विज्ञानाची झालेली ही किमया आपण पाहिली. औद्योगिकरण सिमेंटचे जंगल मैदानाच्या चौफेर. फुलर लाईनचा चेंडू तोफा होता, तोफा कबूल. चेंडू चालला सीमा पार. षटकार. अंडर 19 मध्ये नेक्स्ट इयरला आपण ISPL मध्ये क्रिश कोपरकर यांची नियुक्ती होणार. ही शुभेच्छा आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ. क्रिश तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम खेळ ते साकारत असताना संपूर्ण गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांची किमया जबरदस्त आहे. क्रिश तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धाव पुस्तकावरती धाव फलकावरती एकूण धावसंख्या डबलच्या 44 धावसंख्या धाव फलकावरती. कुशलवरती कुशल मुवमेंट इथे अटॅक मोड ऑन करत असताना देवेन पाटील षटकार के कातील नाम है देवेन पाटील अशी फलंदाजी इथे साकारत असताना. चला मॅच बॉल येत असेल तर मॅच बॉल द्या. चला 44 हे धाव फलकावरती धावसंख्या. आज कॉम्बॉक्समध्ये आमचे बंधुतुल्य मित्र कार्यातन पनवेल समालोचक असून समितीचे संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती आणि यशस्वीरित्या देखील त्यांनी पार पाडली. आमचे बंधुतुल्य मित्र आमचे वैभवजी भोपी हरिग्राम आणि आमचे सिनियर समालोचक आमचे प्रवीण अर्जुने सर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण सातत्याने याच मंचकावरती भेटत असतो. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 44 धावा आहे धाव फलकावरती. चेंडू फेकून झाल्या षटकाचा विचार केला. सुजल सांगतात की अंतिम चेंडू आहे 44. षटकार जर आला तर 50 धावा या चौथ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. हो चेंडू तर गेला. हवेच्या लाटांवरती तरंगत असताना स्वतः ST रक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 धावच्या बरोबरीनं षटक क्रमांक 4ची समाप्तीचा इशारा तो पंचांचा. आणि धाव फलकावरती धाव पुस्तकावरती धावसंख्या आखल्या गेल्यात, कोरल्या गेल्यात, नोंदल्या गेल्यात. तब्बल 46 धावा 2-3 फलंदाज बाद. नक्कीच या ठिकाणी पाहिल्यात हर्षद 11 जय पारदेव गोवी टीमच्या माध्यमातून.
युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमला शुभेच्छा येतात. खऱ्या अर्थानं त्यांनी हा संघ पॅक देखील केलेत. आमच्या हर्षद चौधरी सर सरवलीचे मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंचकावरती या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे प्रवीण शेठ भोईर साहेब, त्यानंतर रुपेश दादा भोईर असतील, त्यानंतर आमचे विकास अगदी स्क्रीनच्या समोर. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आणि सानवी 11 पडले टीम त्या ठिकाणी आमचे पॅकर आहेत बंटी शेठ घोट मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच ऑन. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अक्षय. हो, चेंडू या ठिकाणी पाहिलं, फिंगर रोल खूप चांगला होता. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू वन बाउन्स फील्ड केला जातो. एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय धाव फलकावरती. एकूण धावसंख्या 47 धावा स्ट्राईक एंडवरती. फलंदाज आपण आता पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा देवेन येथील स्ट्राईक एंडवरती. देवेनच्या बॅट्समधून 2 षटकारांची भाषा बोलताना आपण पाहिल्या, परंतु चांगली गोलंदाजी सातत्याने साकारत असताना अक्षयला आपण या ठिकाणी पाहतोय. वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय अक्षय. लेबारी मिसफील्ड, थोडासा पंबल, परंतु दुहेरी धाव जोखीम पत्करली. हाय रिस्क हाय बेनिफिट्स हा इकॉनॉमिक्स हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आपल्याला सांगतो. लेगबायच्या सुरुवात रन मिळेल. यावेळीच दोन धावच्या मदतीने संघ जाऊन ठेपलाय धाव पुस्तकावरती 49. 49 धाव फलकावरती धावसंख्या. काय वेग होता चेंडूमध्ये, सातत्याने व्हेरिएशन युक्त गोलंदाजी अक्षयची आपण या ठिकाणी पाहत असताना. खूप चांगली गोलंदाजी इथे अक्षय साकारत असताना. 49 धावा धाव फलकावरती. जबरदस्त मॅच. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुरुक्षेत्र, क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी इथे आपण सजत असताना या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षय यांच्या षटकातील पुढील चेंडू. हो, डान्सिंग डाऊन केलतात. अगदी पद्धत आले ते खूप डायरेक्ट हिट. करीबी मामला. डेंजर एंडला मुवमेंट होती, कुशल मुवमेंट ना. यावेळेस देखील रनआउटचा खतरा. दोन्हीकडे एकाच ट्रॅकला भीषण अपघात. फलंदाज बाद. अमोल येत आहेत. अमोलला एक अनमोल खेळी इथे साकारावी लागेल. चला खेळाडू आपण लगेच मैदानाच्या बाहेर चला, कारण टाईम कोणासाठी थांबत नसेल मित्रांनो. टाईम इज मनी, टाईम इज गोल्ड. सातत्याने आपण पाहत असतो टाईमाची किंमत. तुम्ही न्यूजपेपरला विचारा, कारण सकाळच्या सत्रामध्ये त्याची किंमत, एक पेपरची किंमत 5 रुपये असते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तोच एक पेपर 5 रुपयाला असून तो 1 किलोच्या भावाने, 1 किलो 5 रुपयाच्या भावाने तो विकला जातो. म्हणून टाईम इज मनी. जरा टायमाकडे आपण लक्ष केंद्रित करा. पंच देखील तेच सांगत असतात प्रत्येक कर्णधाराला. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप चांगली मॅच. गोलंदाज तयार. हो, ब्लॉक हॉलमध्ये जसप्रीत बुमराहची आठवण करून देणारा चेंडू. डीप लॉंग आउटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी या चेंडूवरती मिळतील फक्त सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या धाव फलकावरती. हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमच्या एकूण धावसंख्या धाव फलकावरती 51. 51 धावसंख्या धाव पुस्तकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी अक्षयचं मी खऱ्यातून कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली आणि त्या अनुषंगाने कर्णधाराने देखील त्याच्या खांद्यावरची जबाबदारी दिली आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी खूप चांगली करत असताना चांगला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत इथे सिंगल. ग्रेट बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी इथे साकारत असताना. सांख्यिक कोट्यातील आपण पाहिलं तर हा 5वा आणि वैयक्तिक कोट्यातील हा दुसरा षटक साकारत असताना पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले, 1 धाव खर्च केली आणि या 5व्या षटकामध्ये एक अतुलनीय कामगिरी करत असताना अक्षयला आपण या ठिकाणी पाहतोय. क्या बात आहे. अक्षय फलंदाजी स्ट्राईक एंडला आपण या ठिकाणी पाहतोय. अमोलला इथे अनमोल खेळी साकारावी लागेल. बॅटच्या स्लॉटमध्ये नाही. ऑन ड्राईव्हचा फटका पाहिला. डीपमधून क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. F1 क्वालिटीचं मिळेल. या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीनं
एक यशस्वी षटकाची सांगता धावफलकावरती एकूण धावसंख्या 53. एकदा जोरदार टाळ्या अक्षयसाठी. या षटकामध्ये देखील त्यांनी फक्त धावसंख्या खर्च केल्यात 5. अप्रतिम, जोरदार टाळ्या अक्षयसाठी. अंतिम षटकामध्ये काय जबरदस्त इथे गोलंदाजी साकारली अक्षयनं. इकॉनॉमिक स्पेल 2 षटकामध्ये त्याने धावसंख्या खर्च केल्या फक्त 6 आणि 2 फलंदाज बाद 3.00 असा इकॉनॉमिक रन रेटनं त्यांनी गोलंदाजी इथे साकारली असतील. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर लेंडी सिम्पसन यांचे काका फ्लिप सिम्पसन यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये रेकॉर्ड केला होता. वैयक्तिक 10 षटकामध्ये त्याने 8 षटक मेडन हाताळले होते आणि त्यांचा इकॉनॉमिक रन रेट होता 0.30. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिले. अगदी त्याच अनुषंगाने ते गोलंदाजी साकारत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय. नवीन येणारा गोलंदाज अंतिम षटकामध्ये. आता इथे मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. संघाला धोका आहे. बिंदास ठोकम ठोक फिरकीचा जादूगार. इथे नवीन युवा पर्व युवा सर्व अशी गोलंदाजी इथे साकारत असताना धावसंख्या धावफलकावरती 54. निशांत इथे गोलंदाजी करत असताना संपूर्ण पाटील ब्रदर्स इथे फलंदाजी करतात आणि त्यांना विरोधात मध्ये आपण पाहतोय कुंभार असे इथे गोलंदाजी करत असताना बिग बॅटल आहे. अतिशय जबरदस्त मॅच, जबरदस्त पर्व. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 54 धावसंख्या धावफलकावरती. स्ट्राईक एंडला आता फलंदाज आपण पाहतोय अनुज येत आहेत. अमोल आहेत. स्विचिटचा हा फटका लगातार डायरेक्ट हिट डेंजर एंडला. येस, फलंदाज बाद. यावेळेस मात्र अमोलला परतावं लागेल. नवीन येणारा फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहतोय इनॅट नक्कीच 7 या क्रमांकावरती राकेशमध्ये क्षमता असली तर तो या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न जरूर करेल. आता संघाला धोका आहे. ज्या अनुषंगानं पहिल्याच्या सुरुवाती 2 षटकामध्ये जी सुरुवात गोवी टीमनं जी केली होती त्यानंतर ग्रेट कमबॅक मॅग्निफिकेशन गोलंदाजी आपण अक्षयची पाहिली. जबरदस्त रोख लावली. यावेळेस आपण अक्षयच्या माध्यमातून त्याच अनुषंगाने हा गोलंदाज निशांतला पाहतो. फिरकीचा जादूगार फिंगर रोल आपल्या आताची जादूगारी इथे साकारत असताना डाकुऱ्याचा फलंदाज येत आहेत राकेश. हाफ ट्रॅकर फसवा चेंडू ऑफस्टमच्या जास्त बाहेर चेंडू टर्न होतोय. चेंडू पडल्यानंतर पाटा विकेट आहे. खऱ्या अर्थानं मी नीरज मोरबेकर त्यांनी ही विकेट खऱ्या अर्थाने बनवली. त्यांचं देखील आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर मानू. मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची अतुलनीय कामगिरी इथे दिशा दाखवली आहे. जागेचा वापर पद्धतालित्य आणि अगदी नटराज स्टाईलनं चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेग सीमा पार खणखणी 4. राकेशच्या बॅट्समधून येतोय खणखणी संघर्षमय 4. चांगली फटकेबाजी अशीच फलंदाजी. अटॅक मोड ऑन केला. अंतिम षटक. संघाला धोका मागबिंद असतो का? हो पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. यावेळी चेंडू सरळ काटा बदलतो. टर्न होत आहे सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू राकेश साठी. ओरपीचा हा चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. सिंगल. अंतिम षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी इथे निशांतची आपण या ठिकाणी पाहिली. धावफलकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या 60 धावा धावफलकावरती धाव पुस्तकावरती.
एक सन्मानजनक धावसंख्या आहे, कारण गोवी टीमची गोलंदाजी तितकी भेदकता पाहिली तर पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू शेवट गोड करणार का, कारण याच्यासाठी केला होता टास्क की शेवट गोड व्हावा, परंतु अंतिम चेंडूवरती कशा पद्धतीने इथे प्रहार असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल. अंतिम चेंडूवरती प्रहार करावा लागेल. 60 धावा धाव फलकावरती. षटकार आला तर 66, डबल 6 पाहू आणि चौकार आला तर 64. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. हो हो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. एक धाव अंकित, एकच धाव, दुहेरी धावचा रिक्स घेत नाहीये फलंदाज. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपलाय. धाव फलकावरती 61 आणि 62 धावांचं आव्हान असेल तर मात्र सान्वी 11 पडले टीम समोर. येणारे 36 चेंडू 62 धावांचं आव्हान, सान्वी 11 पडले टीम समोर. चला, कशा पद्धतीने गोलंदाजी असेल की फलंदाजी अप्रतिम असेल पडले टीमच्या माध्यमातून. चला आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया आमचे सिनियर समालोचक प्रवीण अर्जुने सर. तत्पूर्वी डीजे मॅडी. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद साईराजे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. एकूणच उशिराचे प्रेक्षक आमच्यासोबत जुळले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. एकीकडे जर आपण पाहिलं तर हर्षद 11 जय पारदेव गोवे ज्या संघानं प्रथम फलंदाजी खरं तर करण्याची संधी मिळाली टॉस गमावल्यानंतर, आणि एकूणच 6 षटकांमध्ये 62 धावा धावफलकावरती उभारले गेले आहेत. विजयासाठी सान्वी 11 पडले संघाला 62 धावांचं लक्ष. 61 धावा पहिल्या सत्रामध्ये आले. 62 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र अगदी काही क्षणात सलामीची जोडी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा अर्थातच जीवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आजही 8 संघ आपलं नशीब आजमावताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. एक डिसिप्लिन म्हणून या स्पर्धेकडे निश्चितच पाहिलं जातं आणि या विभागामध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यावेळेला त्या स्पर्धेचं सर्वाधिक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं त्या स्पर्धेची नियमावली आणि त्या स्पर्धेमध्ये वापरला जाणारा डिसिप्लिन. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण म्हणतो आणि क्रिकेट या खेळामध्ये तुमची शिस्तबद्धता ही खूप महत्त्वाची असते. आज टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी सर्वत्र या टेनिस क्रिकेट विश्वाची चर्चा सुरू आहे आणि जे तज्ज्ञ आहेत क्रिकेटमधील जे तज्ज्ञ मंडळी आहेत ना त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेट विश्वाला आणखीनच चांगले दिवस किंवा हा टेनिस क्रिकेट जो आहे तो बहरताना आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे लेदर क्रिकेटला जी लोकप्रियता आज आपण पाहतोय ना आंतरराष्ट्रीय स्तरावरती, एक वेळ असाही असेल येणाऱ्या या कालावधीमध्ये की हा टेनिस क्रिकेट हा देखील तितक्याच तोडीचा आणि तितक्याच भव्यतेचा आपल्याला टेनिस क्रिकेट पाहायला मिळेल. आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कालच्या ऑक्शन सोहळ्याच्या माध्यमातून झाली आणि अगदी ग्रामीण स्तरावरती खेळणाऱ्या खेळाडूंना आपले कलागुण दाखवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं गेलं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग अर्थातच ISPL ज्या स्पर्धेची सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर खूप जोरात चर्चा तमाम क्रीडा विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि टेनिस क्रिकेट विश्वातील हे जे तारे सितारे आहेत ना ते सर्व एका स्पर्धेमध्ये आपल्याला ISPLच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळतील. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अंडर 19चा आणखीन एक प्रबळ दावेदार क्रिश कोपरकर याच्याकडे देखील पाहिलं जातं जो सध्याच्या घडीला आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला उपस्थित पाहायला मिळाला. बरीचशी मान्यवर मंडळी देखील आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. कोणी सामाजिक क्षेत्रात आहे, कोणी राजकीय क्षेत्रात आहे, कोणी शैक्षणिक आहे, कोणी सामाजिक आहे, कोणी कला क्रीडा या विभागामध्ये आहे. म्हणजेच काय तर पेंदर या गावाला लाभलेलं हे खऱ्या अर्थानं मी म्हणेन की वरदान आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी
अगदी या स्पर्धेचे आयोजक समाधानजी भोईर यांच्याकडे जर आपण पाहिलं तर स्वतः अगदी एक उत्कृष्ट उद्योजक आहेत, एक यशस्वी व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेट या खेळाबद्दल त्यांच्याकडे विशेष प्रावीण्य आहे. आपल्या गावचं क्रिकेट खेळत असताना अगदी व्यावसायिक स्तराचा खेळही त्यांनी केलेला आहे. एकूणच जर पाहिलं तर पेंदर नगरीमधली ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण यावेळेला पाहतोय. गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या माध्यमातून खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. 62 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला रोहन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण ऋतिकला पाहतोय. दोनही दर्जेदार खेळाडू यावेळेस धावांचा पाठलाग करण्यासाठी धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला योजनाबद्ध पद्धतीनं धावांचा पाठलाग करावा लागेल. खरं तर या विकेटवरती धावा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी 6 षटकांमध्ये 98 हे देखील लक्ष आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, जे मला वाटतं या 3 दिवसातलं सर्वाधिक मोठं टार्गेट असेल. आणि एकूणच जर पाहिलं तर या विकेटवरती तुम्ही वेळ दिलात तर चांगली फलंदाजी होते. याच विकेटवरती जर तुम्ही अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा केलात तर तुमच्याकडून चांगली गोलंदाजीही पाहायला मिळते. पण ते पहिल्या 2 षटकांमध्ये महागडे ठरलेले गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना आपण पाहिले, किंवा स्लो स्टार्ट घेणारे खेळाडू अगदी जसं मला आठवतं की पहिल्या दिवशी अर्धशतकीय खेळी ओमकार पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि दुसऱ्या इनिंगमध्ये देखील जवळपास 47 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. म्हणजे 2 सामन्यांमध्ये त्यानं भरीव कामगिरी केलेली आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. इथे डावाला सुरुवात होते आहे, पंच देहबोली सांगते आमच्या दिशेनं वळतायत, अवांतरचा इशारा होतोय आणि अवांतरच्या बराबरीनं का होईना सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश मात्र धावफलकावर पाहायला मिळतोय. जिथे लक्ष होतं 62 धावांचं, पहिली धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलकावरती आली आहे. दुपारचं सत्र खऱ्या अर्थानं रखरखतं ऊन, परंतु दुपारचं सत्र हे गोलंदाजांसाठी थोडंसं आव्हानात्मक. इथे पावलांचा वापर केलाय, डाऊन द ट्रॅक आलेत, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. या धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. ऋतिक ऑन अ स्ट्राईक यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. चौकार आला त्याच्या बॅटमधून, पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळालं होतं. पहिलं षटक हाताळलं जातंय नीरज पाटीलकडून आणि खूप मोठी जबाबदारी आहे. पॉवर प्लेमध्ये ज्यावेळेला संघनायक तुमच्या खांद्यांवरती ही जबाबदारी देतो ना, त्यावेळेला ती जबाबदारी लिलया तुम्हाला पार करावी लागते. आणि खास करून धावा डिपेंड करत असताना दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याची साथही फलंदाजांना मिळते. दोनही एंडचा या ठिकाणी वापर केला जातो. एकीकडे जर आपण पाहिलं तर सिडको एंडनं गोलंदाजी होते, तर दुसरीकडे पेंदर एंडनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानावरती चौफेर अगदी बाउंड्रीज उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये चौकार षटकार आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलेत. परंतु कमबॅक आहे, कमबॅक. खरं तर तुमचं दैनंदिन आयुष्य असो किंवा क्रिकेटचा सामना, तुम्हाला कमबॅक करता येणं गरजेचं आहे. मागील चेंडूवरती फलंदाजानं पावलाचा वापर केला होता, कदाचित हे माइंडमध्ये होतं गोलंदाजाच्या. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकला होता, थोडीशी खराब लाईन होती, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आहे. दोनही फलंदाजांमध्ये सातत्यानं चर्चा होणं गरजेचं आहे. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करत असता त्यावेळेला सातत्यानं आपल्या संघ सहकार्याचा उत्साह वाढवणं, त्याला नेहमी ऑन द टोस ठेवणं गरजेचं असतं. आणि तीच कामगिरी नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळतो. यावेळेला पॅड लाईनवरचा चेंडू होता, थोडासा शफल केला, अक्रॉस द लाईन आले, चेंडूवरती दबाव बनवला गोलंदाजावरती आणि त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू फाईनच्या क्षेत्रातून सीमारेषेच्या पलीकडे 1 मोर चौकार. 2 चौकार आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. पॉवर प्लेला युटिलाइज करत असताना ओळखलंय 62 धावांचा पाठलाग करणं हे तितकं आव्हानात्मक नाही आहे. परंतु जर का योजनाबद्ध पद्धतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये जितक्या जास्त धावा धावफलकावरती येतील, संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे. विकेट्स न गमावता सातत्यपूर्ण कामगिरी मैदानावरती करावी लागेल. परंतु इथे पहा, संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट इज अ लिडिंग एज, परंतु यष्टी रक्षकाकडून होतीये चूक. आणि क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, चुकीला माफी नाही. जीवनदान मिळालंय. धावफलकावरती जरूर या ठिकाणी एकवटली जाईल. संघाची एकूण धावसंख्या 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावर. पहिलं दशक धावफलकावरती अंकित केलं जात आहे. 2 चौकार, 1 सिंगल आणि त्यानंतर जर पाहिलं तर 1 अवांतर. यावेळेला आणखीन एक
अलॉंग द कार्पेटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकूणच पॉवर प्लेच्या षटकांचा विचार केला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि लॉंग ऑन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक. असे 2 क्षेत्ररक्षक आणि दोनही क्षेत्ररक्षक ऑन साईडला. हेच कारण आहे की सातत्यानं मिडल अँड लेग स्टिकवरती गोलंदाजीचा मारा केला जातोय, कारण ऑफ साईडला जर का चेंडू भरकटला गेला तर त्यावरती मोठा प्रहार निश्चितच पाहायला मिळू शकतो. याही वेळेला टार्गेट करायचं होतं डीप मिड विकेटला. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. कमबॅक पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवरती. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा बिनबाद 11 धावा. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर विनर वर्सेस विनर अर्थातच 2 विजेत्या संघादरम्यानचं बॅटल आपण पाहणार आहोत. अपर हाफ मधले हे 4 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पहिला सामना जिंकत असताना खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये रोडपाली संघानं दिमागदार पद्धतीनं आपला प्रवेश सुनिश्चित केला आणि त्यानंतर मात्र 2 उभय संघांमधलं हे बॅटल आपण पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर हर्षद 11 जय पारदेव गोवे संघ ज्यानं प्रथम फलंदाजी केली अर्थातच नाणेफेक गमावल्यानंतर, आणि सानवी 11 पडले ब हा संघ मात्र या धावांचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आल्यात. एक संत सुरुवात आहे, एक सावध सुरुवात आहे. 62 धावांचा पाठलाग करत असताना 2 सलामीवीर फलंदाजांना जास्तीत जास्त धावफलकावरती धावा उभारणं हे अपेक्षित असेल पडले ब संघाच्या संघनायकाकडून, आणि ती कामगिरी हे 2 आघाडीचे फलंदाज अर्थातच रोहन मात्रे आणि ऋतिक कुंभार दोनही अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघातील 2 महत्त्वपूर्ण खेळाडू आणि या 2 खेळाडूंवरती मात्र ही जबाबदारी. परंतु धावा रोखत असताना गोलंदाजीचा दुसरा विकल्प, दुसरा पर्याय अर्थातच गोलंदाज विवेक पाटीलच्या खांद्यांवरती मात्र ही जबाबदारी दिली आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणे हे नेहमीच आव्हानात्मक असतं आणि एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला दुपारच्या सत्रामध्ये तुमचा सामना असतो त्यावेळेला हे आव्हान आणखीनच कडवट आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आव्हानांना सामोरं जाणं याकरता तर ओळखले जातात आणि तोच खेळ मैदानावरती साकारला जाणार का? इथून एखादा 10 ते 11 धावांचं षटक एक जमेची बाजू असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. या उलट जर का एखाद दुसरी विकेट आली तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं, परंतु नाही. यावेळेला शरीरापासून दूर जाणारा चेंडू हव्या हात खुले करण्याची संधी. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. चौकार आले आहेत. चौकार येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेला युटिलाइज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एकूणच पाहिलं तर या चौकारानं 15 ह्या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते. 62 धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला नियंत्रित मारा करावा लागेल. रेग्युलर इंटरव्हलला विकेट तुम्हाला आपल्या खात्यामध्ये जमा कराव्या लागतील आणि जर का विकेट घेण्यामध्ये अपयशी ठरलात तर मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला थोडंसं बॅकफुटला देखील जाताना पाहायला मिळेल. अर्थातच तुमचा संघ बॅकफुटला जाताना आपण पाहणार आहोत. यावेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न होता क्लोज टू द बॉडी. यावेळेला शरीराच्या दिशेने चेंडू आला. बॅकफुटला फलंदाज तयार होते. प्री मेडिटेड होता. मागील चेंडूवरती ज्या पद्धतीने आक्रमण केलं अगदी त्याच प्रकारे चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही आहे. यावेळेला गोलंदाज थोडासा सरशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा हात खुले करण्याची संधी. खराब लाईन, खराब लेंथ आणि त्याचा भरपूर समाचार. अगदी यष्टीरक्षकही थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना अवे फ्रॉम द बॉडी वेग होता आणि त्या वेगाचा वापर करताना या षटकातील हा दुसरा चौकार येतोय. आज मर्यादित आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वर्किंग डे आहे. जशी ही स्पर्धा विकेंडला येईल ना तमाम क्रीडा रसिकांची गर्दी मात्र पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळेल आणि खास करून प्रत्येक दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वाधिक प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि एकूणच पाहिलं तर या षटकातील या 2 चौकारांना 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 8 धावा खर्च केल्यात. संघाची एकूण धावा संख्या 19 धावा, माफ करा 19 धावा धावफलकावरती. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स होता. पावलांचा वापर करताना पाहिलं होतं. या समय सूचकतेनं तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीचा सुवर्ण मध्य जर का गोलंदाजाला सापडलं ना तर इथूनही फाईट बॅक केला जाऊ शकतं, कारण पॉवर प्लेमध्ये आवश्यकता नाही आहे की पॉवरफुल फटक्यांनीच धावा धावफलकावरती येतील. काही वेळेला कलात्मक स्ट्रोक देखील तुम्हाला चांगल्या धावा देऊन जातात, परंतु इथे फलंदाज थोडासा वेगळा मानसिकतेनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चौकार आलेत तरी देखील
या पॉवर प्लेच्या षटकांना युटिलाइज करण्याचा प्रयत्न हा निश्चितच पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. हे P2चं षटक आहे. इथे मात्र आडवा बॅटनं केलाय प्रहार. टायमिंग प्रॉपरली या ठिकाणी साधता आलेला नाहीये आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र कंप्लीट करतोय झेल. पहिलं खिंदार या ठिकाणी फलंदाजीला पडतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झालाय. फलंदाजीला पाडलं गेलेलं आहे पहिला किंदार. खरं तर अशा रेग्युलर इंटरव्हलला विकेट जर का घेत झाले तर या 62 धावा आव्हानात्मक जरूर पाहायला मिळू शकतात. पहिल्या सत्रामध्ये अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करता आलेली नाही. या 6 षटकांचा खेळ खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतो. या आयोजकांचा आणखीन एक संकल्पना जर आपण पाहिली तर प्रत्येक सामना किमान 6 षटकांचा, पहिल्या फेरीतील सामना किमान 6 षटकांचा खेळवला जावा. यामुळेच जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा एका वेगळ्या स्वरूपाची किंवा एका वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे संघ जे आहेत ते 4 किंवा 5 षटकांचे सामने खेळताना आपण पाहतो. परंतु या स्पर्धा आयोजकांची एक वेगळी संकल्पना होती की किमान 6 षटकांचा जर का खेळ झाला तर प्रत्येक खेळाडूला त्याचे कलागुण आणि कौशल्य दाखवण्याची संधी समान मिळेल. अगदी बॅकफुटला असलेले संघ 6 षटकांच्या सामन्यांमध्ये कधी त्या स्पर्धेमध्ये अग्रसर ठरतात तर काही वेळेला अगदी पुढे असणारा संघ एखाद्या षटकामध्ये खराब कामगिरी करत असताना तो मागे येताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर 6 षटकांमध्ये इक्वली बॅलन्स आपल्याला सामना पाहायला मिळतो. षटक समाप्त होते, दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. एक फलंदाज गमावत असताना धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती म्हणजे इक्वेशन अजूनही पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. अर्थातच या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. खूप चांगली मेहनत आहे. एकूणच जर पाहिलं तर टेक्निकली अतिशय स्ट्रॉंग, क्वालिटी विथ क्लिअरिटीसाठी ओळखला जाणाऱ्या साईप्रीत लाईव्ह. आणि अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करा. एक दर्जेदार प्रक्षेपण वाहिनी आपण पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. दुपारच्या सत्रामध्ये खरं तर हा खेळ सुरू असताना ॲडव्हान्टेज फलंदाजांना आहे, कारण वाऱ्याची साथ आज चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 दिवसांमध्ये इतका वारा या मैदानावरती नव्हता, परंतु आज वाऱ्याची साथ देखील आहे. तर याच्या विरोधात जाऊन कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, तुमच्याकडे असणारे जे गोलंदाजीचे विकल्प आहेत ते विकल्प मात्र तुम्हाला योजनाबद्ध पद्धतीनं वापरावे लागतील. जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल त्यावरती तुम्हाला विश्वास दर्शवत असताना खरं तर गोलंदाजांना ही तारेवरची कसरत असते. दुपारचं सत्र हे नेहमीच आव्हानात्मक आपण पाहिलं आहे, परंतु या आव्हानांना सामोरं कशा पद्धतीनं जात आहे हे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावांचा पाठलाग करत असताना सानवी 11 पडले ब हा संघ सध्याच्या घडीला अग्रस्थानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 20 धावा आल्या तर रिक्वायर्ड रन रेटच्या दिशेनं हा संघ वाटचाल करताना पाहायला मिळतोय, परंतु नाही आहे. या प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन अगदी चेंडूच्या बेरीटप्रमाणे लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू फलंदाजापासून थोडासा दूर जाताना पाहायला मिळतो आणि आडव्या बॅटनं ज्यावेळेला तुम्ही अगेन्स्ट द स्पिन खेळाल, कारण इथे फिरकीचा वापर केला, इथे बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये हे देखील एक विशेष महत्त्व पुढे राहिलं आहे. स्लोवर वन पद्धतीचे चेंडू तुम्ही कशा वापरता, ऑफ कटर, लेग कटर, तुमच्याकडे जे लेफ्ट हँडेड विकल्प आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने वापरता. गोलंदाजांना एक चांगला मूव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय संघनायकाचा. इथे मात्र पहा थोडासा जास्तच्या दिशेनं हा चेंडू वळलाय. पहिले 2ही चेंडूंमध्ये वळण आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच गोलंदाज खुश असेल की या विकेटवर सध्याच्या घडीला टर्न प्राप्त करतोय, फक्त तुम्हाला लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करावी लागेल. अवांतर चेंडूनं संघाची एकूण धावा संख्या 21-21. ओहो, व्हेरी गुड. आणखीन एक चांगला चेंडू. इथे मात्र बॅटीची कड घेऊन सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सफलता मिळते आहे. वारंवार आक्रमक होण्याचा नाहक प्रयत्न आणि गमावली आहे आपली महत्वपूर्ण विकेट. फलंदाज बाद.
पण एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21. विजयासाठी अजूनही 41 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 भावेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजांची रणनीती खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला निश्चितच या ठिकाणी संघनायकाची पाहायला मिळते. चेंडूची चाचपणी केली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण भावेशला पाहतोय इन ॲट नंबर 4. रोहन मात्रे आणि मनीष हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला तब्बूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. ऋतिक कुंभार अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. अगदी निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधून हे चौकार आपण पाहिलेत. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर मिळेल. विकेट्स येणं गरजेचं होतं आणि वैभव सर या ठिकाणी विकेट्स आल्यात. खरं तर गोलंदाजीचा जो वापरला गेलेला विकल्प टेक्निकली जर पाहिलं तर आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली तोड सध्याच्या घडीला. हे इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो, आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. येणारा प्रत्येक फलंदाज आक्रमक मैदानाच्या आतमध्ये होतोय. खरं तर या षटकाचा जर आपण विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक अवांतर चेंडू वगळता आतापर्यंत फलंदाजांना शांत ठेवणारी ही घातकी फलंदाजी हाताळत असताना राकेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीचा तिसरा विकल्प, 3 षटकांमध्ये 3 विकल्प वापरले गेलेत, परंतु हा सर्वाधिक प्रभावी करणारा गोलंदाज सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आणखीन एक स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. मी सुरुवातीला म्हटलं की एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची धमक, आपल्या बोटांची जादू सध्याच्या घडीला करत असताना राकेश मैदानाच्या आतमध्ये. समीकरण उरतंय, अजूनही येणारे 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, 1 अवंत स्वरूपाची धाव आली आहे, 1 विकेट आलाय. खूप काही घडलंय या षटकामध्ये, परंतु इथे पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक, मिळालेली संधी आणि ती संधी मात्र या ठिकाणी गमावली गेली. कॅचेस विन्स द मॅचेस, परंतु इथे सहज सोपा झेल होता. अगदी ऑनलाईन एखादी वस्तू मागवावी आणि ती फ्री होम डिलिव्हरी आपल्याला घरी मिळावी, अगदी इतका सहज सोपा तो झेल होता, परंतु झेल सुटला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. अगदी ऑन स्क्रीन आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. पुरेसा अवधी देखील होता क्षेत्ररक्षकाकडे, परंतु केली गेलेली ही चूक कितपत महाग ठरणार. भावेशला मिळतंय जीवनदान आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर. 27 रन्स ऑन द बोर्ड. राकेश कमालीची गोलंदाजी केली आहे. जो विश्वास संघनायकानं दर्शवला होता त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की एखादा गोलंदाज हा त्याच वेळेला यशस्वी ठरतो. पहा इथे अगदी मागील चेंडूवरती झेल सुटला आणि त्यानंतर रौद्र रूप धारण करत असताना भावेशच्या बॅटमधून येतो एक हाय अँड हँडसम षटकार. शेवटची धाव जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं हे सध्याच्या घडीला योग्य ठरणार नाहीये. 18 बॉल 29. कारण हा सामना आता दोलायमान अवस्था आहे. दोन्ही टीम अजून मॅच मध्ये आहेत. जरूर हे 2 षटकारांना थोडी बॅटिंग टीम वरचढ होतीये, परंतु अजूनही पडलेला 29 करायचे. त्याचा अर्थ सामना बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु हे 2 षटक, हे 12 बॉल या मॅचचे टर्निंग पॉइंट ठरतील. कसा राहील या सामन्यामधील हा संघर्ष
हे 18 बॉल ठरवणार आहेत. बघायचं आहे 6व्या मॅचमध्ये पुन्हा एकदा. निश्चितच. आणि संघनायकानं आणखीन एक मूव आपण पाहतो की 4थ्या षटकामध्ये 4था गोलंदाज वापरला. याचा अर्थ राकेशवरती असणारा जो विश्वास आहे, कदाचित राकेशचं जे यानंतरचं येणारं षटक असेल, किंबहुना राकेशला रोखून ठेवलं जाईल 5व्या षटकासाठी किंवा 6व्या षटकासाठी. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या षटकावरती बऱ्यापैकी या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. पुन्हा एकदा तीच चूक मैदानाच्या आतमध्ये करत असताना पडले संघ. 18 चेंडू 29 धावा म्हणजे फार मोठं लक्ष नाही आहे. फक्त तुम्हाला प्रति चेंडू 1-2 या धावांवरती विश्वास दर्शवायचा आहे आणि मिळालंच तर एखादा मोठा फटका या फलंदाजीमध्ये. परंतु सुरुवात जर का तुम्ही मोठ्या फटक्याने कराल, 22 सारखा लेफ्ट हँडेड बॅटर तुमच्याकडे असताना, ज्याची बॅट चांगली मैदानाच्या आतमध्ये तळपत असताना स्वतः आक्रमण करणं हे सध्याच्या घडीला थोडंसं नुकसानदायक संघाला ठरू नाही, शकतं. एकाने रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन एका बाजूने आक्रमण करून असाच हा खेळ खेळला जातो. परंतु गोलंदाजीची स्तुती व्हायला हवी. ज्या पद्धतीने या परिस्थितीमध्ये अप्रतिम डिलिव्हरी हाताळत आहेत. मागे 2 बॉल त्याने अगदी जे डॉट डिलिव्हरी केलेत तिथे तेही सांगतात की हम भी कुछ कम नाही. या मॅचमध्ये तेही सामना सोडायला तयार नाही आहे. रंगतदार लढत, अतिशय चांगला सामना. निश्चितच या ठिकाणी एक चांगला सामना पाहायला मिळणार. पहिले 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर गोलंदाजाचा विश्वास हा बळावला असेल. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळलाय. गुड क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जाईल. इथे मात्र मिसकम्युनिकेशन होत आहे का, डेंजरकडे आहे भावेश. खरं तर अशा प्रकारचा धोका पत्करावा लागेल. एकेरीला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित करावं लागेल. जिथे खराब चेंडू मिळतील त्यावरती प्रहार करायचा आहे. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. आणि अगदी तीच रणनीती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रिशिएट केलं जात आहे भावेशला. मागील मॅचमध्ये देखील आपण बघितलं असंच काय होतं की सुरुवातीला जेव्हा बॅटिंग होत होती तेव्हा थोडंसं धावांचं प्रेशर होतं. त्याच्यानंतर षटकार लागले आणि तिथे रन चेसही झाल्या. या मॅचमध्ये देखील तसंच काही बघायला मिळतं. सध्या घडीमध्ये आता ज्या डबल रन आलेले आहेत. हो, स्लॉट मध्ये आलाय बॉल, चाललाय प्लॉट मध्ये. हा दमदार हिट, बिग हिट षटकार. व याच गोष्टींचा आपण उल्लेख करत होतो की तुम्हाला संयमानं खेळ मैदानावर करावा लागेल. वेळेची वाट पाहावी लागेल. आणि इथे वेळेची वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर त्या चेंडूची वाट लावली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. चला, चेंडू घ्यायचा आहे. खूप दूरवर गेलाय. दूरवरचं अंतर त्या चेंडूला गाठलंय. त्यामुळे जो उपलब्ध चेंडू आहे सध्याच्या घडीला मैदानावरती त्याचा आपण वापर करायचा आहे. ऋतिक खूप चांगली साथ देत असताना सध्या मैदानात भावेशला देखील. कारण जे आता जो फटका आलाय ऋतिकच्या बॅटमधून, भावेशने 2 स्ट्रोक जरूर कन्वर्ट केले. परंतु त्याचं प्रेशर कमी करणारा, ही त्याची साथ देणारा हा षटकार आहे. कारण क्रिकेटचा खेळ एकट्यानं तुम्ही किल्ला लढवू शकता परंतु जिंकला जाऊ शकत नाही. मैदानामध्ये तसंच काही अगदी बघायला मिळतंय. हा लढवय्या बाणा दोन्ही बाजूने दाखवला जातात. त्यामुळे थोडंसं टेन्शनचं माहोल जरूर आहे. परंतु गोलंदाजाला सर्व काही आपल्या शहानिशा करून गोलंदाजी करावी लागेल. चांगले बॉल येणं हे फार गरजेचं आहे. कारण सध्या थोडं हवी ठेवतं बॅटिंग करणारा टीम. ओ, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. खरं तर 14 चेंडू 21 धावा हे सध्याच्या घडीला समीकरण पाहायला मिळतंय. अजून एक शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या पंचांची मागणी होते. बॅट्समन्स रिव्ह्यू, वाईटसाठी बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. तर चर्चा सुरू होती. या ठिकाणी धावांचा पाठलाग करत असताना तुमच्याकडे योजनाबद्ध पद्धतीनं त्या पाठलाग करणं गरजेचं होतं. पहा, या ठिकाणी आमचे कळंबोलीचे क्रीडा रसिक अर्थातच यल्लप्पा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आयोजकांच्या वतीनं आपण त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. तर चर्चा सुरू होती धावांचा पाठलाग करण्यासाठी. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय. म्हणजेच रिव्ह्यू इथे गमावला गेला पडले संघाच्या माध्यमातून. सानवी 11 पडले विरुद्ध हर्षद 11 जय पारदेव गोवे या 2 संघादरम्यानचं बॅटल सध्याच्या घडीला. नाही, गोवे संघ देखील सध्या मैदानामध्ये लढतोय. गोलंदाजीतून जेवढी ताकद लावता येईल हा सामना वाचवण्यासाठी ते अफाट प्रयत्न त्यानेही सुरू केले. तेही काटकसर सोडत नाहीयेत. परंतु एखाद खराब बॉल पुन्हा एकदा त्या मेहनतीवर पाणी फेडून जातोय. त्यामुळे आत्ता खराब नाही तर चांगले बॉल येणं गरजेचं. कारण बॅटिंग फार तीक्ष्ण होते, चांगली फलंदाजी होते, षटकार येत आहेत. 1 सेकंड पुन्हा एकदा स्लॉटमध्ये हा बॉल होता. थोडासा ड्राईव्ह केलाय बॉलला अगदी लॉंग ऑनकडे. थोडंसं काही मायक्रो सेकंडची मिसफिल्ड आणि लगेच सिंगल डबलमध्ये. किती चांगलं चाणाक्ष रीतीनं ही फलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. निश्चितच ही दुहेरी धाव होऊ शकली कारण पहिली धाव अतिशय वेगाने घेतली होती आणि अगदी समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी भावेशचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानं ओळखलं षटकाचा शेवटचा चेंडू आहे. 2 धावा घेतल्या तर संघाला एका धावेचा बेनिफिट होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्राईक माझ्याकडे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अर्थातच एंड जर पाहिलं ना आपण सध्याच्या घडीला पेंदर एंडकडनं ज्यावेळेला गोलंदाजी होते त्यावेळेला ही विकेट खऱ्या अर्थानं लेफ्ट हँडेड बॅटरसाठी उपयुक्त आहे. म्हणजे
क्रिकेट जरी मैदानावरती खेळला जाणारा खेळ असला ना तरी याच्यामध्ये तुमच्या ज्या युक्त्या आहेत त्या सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. आणि भावेशनं मात्र ती युक्ती या ठिकाणी लढवली. मागचा जो षटकार त्याच्या बॅटमधून आला होता ना त्याच वेळेला त्याने ओळखलं की वाऱ्याची साथ या एंडनं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला आहे आणि स्ट्राईक जर माझ्याकडे राहिली तर संघासाठी ती जमेची बाजू असू शकते. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक, विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. टोटल रन्स ऑन द स्कोर कार्ड 43. 62 धावांचं लक्ष, 43 धावा धावफलकावरती आल्यात. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा संघ पाहतोय, परंतु हे षटक निर्णायक असणार आहे, ज्या षटकाचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. 6 षटकांच्या सामन्यांमध्ये 5वं षटक हे नेहमीच निर्णायक असतं. या षटकाच्या नंतर खऱ्या अर्थानं या सामन्याचा जो कल आहे तो कोणत्या संघाच्या बाजूने आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे जर का नियंत्रित मारा झाला, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर मात्र सामन्यामध्ये पुनरागमन करताना आपल्याला अर्थातच गोवे संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. हो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चूक केली आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा लेग स्टिक वरती आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांना फक्त त्याला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. चांगली फटकेबाजी, अगदी समजसूचकता ज्याला आपण म्हणतो, अगदी आव्हानं पेलवली जात आहेत मैदानामध्ये. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड, वॉट अ शॉट, अनबिलिव्हेबल. काय बनवलंय फटक्याला. खरं तर फुटवर्क तेवढंच सुंदर, तेवढाच चांगला बॉटम हँडचा वापर आणि काय अगदी पिकअप स्ट्रोक राहिलाय हा येतोय षटकार. जबरदस्त आहे फटकेबाजी. जसं भावेश मैदानाच्या आतमध्ये आलाय ना, पूर्णपणे त्याने जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली. काय कमालीचा खेळ केलाय. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 6 चेंडूंत त्यानं सामना केलाय आणि जवळपास 400च्या स्ट्राईक रेटनं तो 24 महत्वपूर्ण धावा या धावफलकावरती उभारतोय. कमालीची फलंदाजी, वन हँडेडली, सिंगल हँडेडली पूर्णपणे डॉमिनेट केलंय गोलंदाजीला. या संघातला सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आणि त्याच्यावरती केला गेलेला हल्ला बोल, विजयावरती शिक्कामोर्तब करणारा हा षटकार. या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्येची बरोबरी आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. आता मात्र केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये. अर्थातच येणारे 9 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची आवश्यकता. मागील षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती राकेशनं, लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरोधामध्ये, लेफ्ट हँडेड गोलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर हे खूप चांगलं बॅटल आपण नेहमीच पाहतो. परंतु सध्याच्या घडीला हवी होत असताना वैयक्तिक 30 धावांची खेळी आणि या 30ही धावा षटकाराच्या माध्यमातून आल्यात. अर्थातच केवळ 6चा पाडा बोलताना, पण लगातार 5 चेंडूंवरती 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि ही विजयी धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते आहे. तर विजेता संघ अर्थात सान्वी 11 पडले ब संघाचं अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल हर्षद 11 जय पारदेव व गोवे संघाचं मनपूर्वक आभार. जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट भावेश मात्रे ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. चला, दोनही विनिंग टीमचे कॅप्टन्स लगेच आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं टॉस बॉक्समध्ये.